जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजे छत्रपतींचं रक्त तपासण्याची गरज या आव्हाडांच्या वक्तव्यानंतर हल्ला, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गाडीवर हल्ला। राजर्षी शाहूंच्या विचारांशी संभाजीने गद्दारी केली, वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळताय, हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा संभाजीराजेंवर हल्ला बोल। पोलिसांचं संरक्षण असतानाही जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांकडून ठाण्यामध्ये रास्ता रोको करत आव्हाडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार, दिल्ली क्राईम ब्रांच पूजा खेडकरला अटक करण्याची शक्यता। मनोज जरांगे उद्या पुण्याच्या कोर्टामध्ये हजर राहणार, जरांगे यांच्यावर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप, कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढण्यात आलं होतं। घरात बसणाऱ्यांनी मैदानामध्ये उतरण्याची भाषा करू नये, राजकारणात कुणाला संपवण्यासाठी मनगटात जोर लागतो, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढणार, मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रिकेमध्ये ठेवू नये, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे विनंती। विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता, राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। सुजय विखेंची संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढण्याची तयारी, पक्षाकडे व्यक्त केली इच्छा, थोरात विरुद्ध विखे लढतीची चर्चा सुरू। नाव बदलून मुंबई ते दिल्ली विमान प्रवास केल्याच्या बातम्या प्रसारित, नाव बदलून प्रवास करणं हा फौजदारी गुन्हा, अजितदादांच्या दिल्ली दौऱ्यावरून खासदार सुप्रिया सुळेंकडून लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित। सुपारी 72 या वक्तव्यावरून अमोल मिटकरींची पलटी, राज ठाकरेंना सुपारी 72 म्हणालो नव्हतो, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। अजित पवारांचा पक्ष संपवण्याची मिटकरींनी सुपारी घेतली आहे का? अजितदादांनी मिटकरींना त्यांची जागा दाखवावी, मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांची टीका। कर्णबाळा दुनबळेला पोलिसांचं संरक्षण आहे का? एकतर माझा जीव जाईल किंवा त्याचा, मिटकरींचा मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या, दुनबळेंच्या अटकेची मागणी। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताई माई अक्का, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती, राज्यभरात मेळावे घेत लाडकी बहीण योजनेचा प्रसार करणार। शिंदे गटाच्या मिशन ताईमाई अक्कावर टीका करताना राऊतांची जीभ घसरली, राऊतांची शिंदे गटावर वादग्रस्त टीका। तोंड खराब आहे असं म्हणतात, ताईमाई अक्का माझा पक्ष का असं बोललं तर का होईल, पण मी असं बोलणार नाही, ते त्यांचा अपमान, त्यांना आता एक आधार मिळालेला आहे। राऊतांच्या टीकेला शिंदे गटाकडून त्याच भाषेमध्ये उत्तर, येत्या विधानसभेत आमचा नेता पक्का, उबाठाचा पराभव पक्का, शीतल म्हात्रेंची टीका। की ताईमाई अक्का संजय राऊत असं मी म्हणत नाही, असं मला म्हणायचं नाहीये। अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणा सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार, 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने निकाल दिला। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी, 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम सामन्यात भारताला कांस्य पदक।